शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावरती ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला। शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि यासोबतच राजस्थान, पंजाब या 4 राज्यांमधल्या 26 शहरांवरती ड्रोनने हल्ले केलेत। श्रीनगर विमानतळावरती सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। उत्तरेमध्ये जम्मूमधल्या बारामुल्ला ते पश्चिमेला गुजरातमधल्या भूजच्या दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलं होतं। नागरी वस्त्यांवरती भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवचण्याचं काम केलेलं आहे। मात्र अगदी काही वेळातच भारतीय लष्कराने पाकिस्तानला जशास तसं उत्तरही दिलं। पाकिस्तानमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाले अशी सुद्धा माहिती समोर येते। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। गणेश, बघा, पाकिस्तान 2-3 दिवसांपासून सगळं हे सगळं सुरू आहे। आज बदल आहे आणि मोठा अलर्ट सगळ्या ठिकाणी दिला गेलाय, कारण पाकिस्ताननं काल परवापर्यंत रात्रीच्या वेळेला ड्रोन अटॅक केले, हल्ले केले। मात्र आज सकाळपासून पूर्ण जम्मू काश्मीरच्या बॉर्डर परिसरांमध्ये शेलिंग सुरू आहे, आर्टिलरी फायर सुरू आहेत। मी नॉर्थ काश्मीरमध्ये आहे आणि बघा इथे पण सायरन वाजतायत। तर परिस्थिती अशी आहे की उरीमध्ये 5:30 तिथं शेलिंग आणि फायरिंग सुरू केली गेली, ज्यामध्ये एक गरकोटमध्ये व्यक्ती इंजर्ड झालेला आहे। याशिवाय पुंछ, अखनूर, कुपवाडा या भागातही शेलिंग सकाळपासून सुरू आहे। म्हणजे रात्रीच्या वेळेला हेवी लाईट शेलिंग करत, फायर करत करत इथं आता पुन्हा भारताच्या सीमेमध्ये पाकिस्तानकडनं आर्टिलरी फायर्स आणि ब्लास्ट केले जात आहेत। प्रामुख्यानं काल बारामुल्लामध्ये, मी बारामुल्लामध्ये होतो आणि इथेच दोन ड्रोन न्यूट्रलाइज केले आम्ही, ते पाहिले। हाजीपीर, हाजीबल सेक्टरमधनं ते ड्रोन आले होते आणि लेटेस्ट अपडेट भारताच्या रिटॅलिएशन संदर्भात माझ्याकडे आहे। ज्या वेळेला ड्रोन अटॅक्स झाले, फतेह मिसाईल सोडलं गेलं, त्याबरोबरच भारतानं देखील रिटॅलिएशन केलेलं आहे। माहिती अशी आहे की भारतानं पाकिस्तानच्या 3 एअर बेसेस नूर खान, रावलपिंडी, मुरीद, चकवाल, रफीक, शोरकोट ब्रिज तिथं हल्ले केले, त्याला काउंटर रिटॅलिएशन केलं। कारण श्रीनगर आणि दुसऱ्या बेसमध्ये पाकिस्तानकडनं मिसाईल्स आणि ड्रोन अटॅक केले गेले होते। त्यानंतर पाकिस्तान काल रात्रभर आम्ही सगळ्यांनी पाहिलं की पाकिस्तान सिव्हिलियन्सच्या शेल्टरमध्ये किंवा सिव्हिलियन्सला समोर करत भारताच्या बेसेसवर हल्ला करत होता। पाकिस्तानने आपले कमर्शियल फ्लाइट्स त्यांच्या एअर स्पेसमध्ये सुरू ठेवले होते, जेणेकरून भारतनं समजा काही एअर मिसाईल किंवा एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह केली आणि समजा कमर्शियल फ्लाइट लागली तर सिव्हिलियनचा नुकसान होईल आणि भारतावर त्याचा आरोप ते टाकू शकतील। म्हणून भारतानं तसं केलं नाही। भारतानं एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह केली आणि फक्त त्यांच्या ड्रोनला डिऍक्टिव्हेट किंवा न्यूट्रलाइज करण्यासाठी एअर स्पेसमध्ये एअर बॅटरीज ऍक्टिव्हेट केल्या होत्या। याशिवाय लाहोरमध्ये पाकिस्तानी आर्मीच्या मोठ्या कॅम्प्सला, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये मोठ्या कॅम्प्सला बॅलिस्टिक मिसाईल्स भारतानं सोडल्या आणि त्याला काउंटर करत त्यांच्यावर आपण काउंटर अटॅक केलं। याशिवाय जे एअर डिफेन्स सिस्टम, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं मागील 3 दिवसांमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे, कारण आपण रिटॅलिएट करतो, आपण स्वतःहून अटॅक करत नाहीये। कारण मी इथं जेव्हा पाहिलं बारामुल्लामध्ये ड्रोन ऍक्टिव्हेट झाले तर S-400, अक्षर L-70, ZU-23 आणि श्लिका अशा प्रकारचे आपले एअर डिफेन्स सिस्टम रात्रभर ऍक्टिव्ह होते आणि रात्रभर यांनी काउंटर केलं। या बारामुल्लामध्ये मी होतो त्यावेळेला बाजूलाच काही आर्मीचे बेस आहेत, तिथून हाजीबल सेक्टरमध्ये भारतानं पाकिस्तानला काउंटर केलं। रात्रभर अशा प्रकारे शेलिंग सुरू होती आणि सिव्हिलियन्सला टार्गेट केलं जात आहे। आता हेवी शेल करत, हेवी रेंज फायर करत फक्त उरीमध्ये नव्हे तर उरीच्या पुढे बोनियार, त्याचबरोबर पुढच्या भागांमध्ये देखील हेवी शेलिंग होते। म्हणजे जे इम्पॉर्टंट इन्स्टॉलेशन्स आहेत, आपले एअरबेस म्हणा किंवा उरीमध्ये NHPC आहे, या इम्पॉर्टंट इन्स्टॉलेशन्सला पाकिस्तान टार्गेट करतंय आणि सोबतच सिव्हिलियनना टार्गेट करतंय। पण भारतानं जबरदस्त काउंटर केलं आहे आणि म्हणून भारताच्या हद्दीमध्ये कोणतेही नुकसान होत नाहीये। पाकिस्तानचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतायत। अगदी 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 गणेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।